काका सगळ्यात पहिला मी तुम्हाला सॉरी बोलेल. आपण जे चुका करतो ते आपल्या मुलांवर पण कधी कधी येतो, म्हणून आपण चुकी नाही करायची. मग आपल्या मुलाला पण एकदम सेफ. दिवाळी भाई बोलता 1-2 धंदर पाणी नाही गया. अरे कोणा एवढी मोठी गाडी पडली. हा तुम्हाला वेळ झाले होते ते माणसं बघ. कलेजी का टुकड़ा है रे मेरे आंखों के टंडन. तुम्ही आलात या बाबा. नमस्कार बाबा. नमस्कार. हे आमच्या मैत्रिणी आहे. गणपतीला नाही आलेली नाही. या तुमचा विषय नाही काय. मित्रांनो 8:15 वाजले. केक अजून कापलेला नाही. पाऊसच एवढा कायदेशीर येतोय तर केक आणायला पण पाठवलेला आहे आणि समोसे वगैरे पण येत आहेत. आता एवढा पावसामध्ये कसा घेऊन येणार मला माहीत नाही आहे. खूप पाऊस आहे बाहेर. घरामध्ये खूप सारे आपले फॅमिली मेंबर आलेले आहेत. भाऊ उभा आहे बाजूला बघू शकता. भाऊकडे भाऊचा पण बड्डे आहे म्हणून भाऊला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ पण भिजत आलेला आहे इथे वेदांचा बड्डे विश करणारा. याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप सारे आपले पाहुणे बसलेले आहेत वरती तिकडे आणि पावसाने इथे धुमाकूळ घातला. अजून येत आहेत पब्लिक पण अर्धे पावसात अडकलेले आहेत आणि अर्धे घरात बसलेले आहेत. मला माहीत नाही की बड्डे कधी सेलिब्रेट होणार आहे. आमचे जे वॉचमॅन काका आहेत ते सुद्धा येऊन बसलेले आहेत. माहीत नव्हतं की एवढा जोराचा कायदेशीर कडक पाऊस आहे. आता मला झालं की बाबा आता करू तर काय करू म्हणून 2 जणांना केक आणायला पाठवलं आहे. बघू आता केक घेऊन येत आहे का पूर्ण केकाचा कुचुंबर करून येत आहे. समोसेवाला पण येतोय तो पण समोसा घेऊन येतोय का समोसाचा रगडा पॅटीस करून येतोय ते पण मला माहिती नाही. त्यामुळे मी इथे थांबलोय. तुमचा भाऊ 20 मिनिटापासून इथे थांबलाय. पाहुणे आहेत वरती. आई आहे पप्पा आहे सगळे आहेत. प्रतिभाच्या घरचे सुद्धा आलेले तुम्हाला तर माहीतच आहे. पावसाचा धुमाकूळ बघा. धुमाकूळ दाखव आहे. धुमाकूळ हा कायदेशीर पावसाचा धुमाकूळ आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत नसला तरी पण पाऊस मजबूत आहे आणि तरीसुद्धा अजून कोण आलेलं नाही आहे. बघू शकता तुम्ही. तर थोडा विश्रांती घेतो आणि बघू हे लोक समोसे घेऊन एवढ्या पावसामधून कसे येत आहेत. केक घेऊन एवढ्या पावसामधून कसे येत आहेत. फट फुट त्याला काय बोलतात लवकर बॉम्ब 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 पार्टी पप्पल सुद्धा ते लोक फाट घेऊन येणार आहे. पण ते पण काय अजून आलेले नाही आहे. तर वेट करतोय मी. 8 ते 8:15 वाजले. पाहुणे काय विचार करत असतील यार कारण की मी पण लोकांकडे गेल्यावर घाई करतो. पण एक सिच्युएशनच अशी आहे नॅचरल आहे ही गोष्ट. तर चला बघू आपण कधी आराम से काही नसतं. अरे बहुत बारिश आहे क्या करेंगे. काही आराम. मित्रांनो पाहुणे आले सगळे आणि पाऊस खूप येतो इथे बघू शकता तुम्ही. एवढा मोठा पाऊस आहे कडकमध्ये एकदम. काय बोलताय हा एवढा मोठा पाऊस आहे आता कसे येणार ते लोक केक घेऊन यार. अरे कोणा एवढी मोठी गाडी पडली. हा तुम्हाला वेळ झाले होते काय कुठलं नाही. ही गाडी आहे गाडी बघू नका. नाना आता मला ज्ञान देत आहेत कारण की प्रतिभाचे पप्पा आले 4 व्हीलर मधून. तर नाना आता मला बोलतात तुला समजत नाही काय गाडी आहे गाडीने जायचं होतं. पहिला माझ्या पण डोक्यात खूप पेटली नाही नाना. सॉरी तुझे पाया पडतो तुझ्या. अरे पण तुम्हाला तरी लक्षात तुम्ही पण तुम्ही माझ्यावर 20 मिनिटापासून उभे आहे. लक्षात आता लक्षात आलं ना. माझ्या पण तुम्ही बोलल्यावरच लक्षात आहे. सॉरी तुझे काय चुकलं तर माफी मागायला काय बोलतं. कारण तुम्ही बघितलं ना आमच्या घरामध्ये जे गेस्ट आले पावसात भिजत बिचारी छत्री घेऊन आले आणि अजून कोणाचा पत्ता नाही. मी खेद व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो. प्लीज माफ करा प्लीज. लवकर या लवकर या. मोठे आलेले आहेत. केक आला असं तर बरं झालं असं कट करून घेतलं आता. कुठे गेले मित्रांनो. गैरसमज मला असं वाटलं झाला माझा. अजून पण मी डाऊटमध्ये की तो माहिती आहे त्याच्यावर भरोसा आता तो नाही पण दिवाळी भाय चले अरे समोसा तो चलेगा भीग जाएगा. एक मुंह अंदर पानी नहीं रहेगा भाई. ऐसा नहीं रहेगा. दिवाळी भाई बोलता है 1-2 अंदर पानी नहीं गया है समोसे के. समोसे पानी पिया बताना समोसा.
तिवारी भाई अपना कंटेनर लाया है। थैंक यू तिवारी भाई तो तिवारी भाई एंड आई वांट टू हाय थैंक यू तिवारी भाई, आप इतना मिल के आए, मेरे को कुछ फर्क नहीं पड़ेगा कि मैं भेजूंगा, क्योंकि तिवारी भाई अपने समोसा लेके आए, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद तिवारी भाई। नहीं तिवारी भाई भड़कला है, बोलतो हमारी तरफ से पण नाही, बिचाराची मेहनत आहे भाई, त्या गोष्ट हो घेऊन जाशील ना, काय प्रॉब्लेम नाही करे जाने का। हर चीज पैसा नहीं होता है, हर चीज पैसा नहीं होता। हाँ जिंदगी में पैसा इतना कमाया ना कि आज मैं पैसे को महत्व नहीं देता, मैं इंसानियत को महत्व देता जिंदगी में इतना पैसा कमाया कि आज मैं पैसे को हूँ। महत्व नहीं मोहक नहीं देता है, इंसान को महत्व इंसान को मोहक देता हूँ। सो मच तिवारी भाई, खरं सांगतोय तिवारी भाईची आणि माझी ओळख सांगतो मी। तिवारी भाईने एक चायची टपरी खोलली कायदेशीर, आणि त्याच्यामध्ये माझा पहिला दिवस होता। तिवारी भाईने मस्त हार बीर लावून कडकमध्ये सजवलेला, आणि तेव्हापासून तिवारी भाई कितना महिना हुआ? 4 महीने झाले तिवारी भाई, आणि आमचे रिलेशन अजून जाते थे। तिवारी भाई फिर से एक बार थैंक यू वेरी मच, आप हमारे लिए आए, थैंक यू वेरी मच तिवारी भाई। अभी तक केक लाना बाकी, केक लाने नहीं क्या जिल्हा हो गया ना आपल्याला दिवाळी भाई बोलतो मला सांगायचं होतं केक आणायला, मी आणला असता, पण नाही, केक आणायला सुजाला आणि दुसरा एक मुलगा दिलाय। थैंक यू तिवारी भाई, बारिश से फूलने वाली है। तिवारी भाई संभाल के जाओ, बारिश आ रहा है और मैं सुबह आता हूँ घर पर। टेंशन नहीं भाई, चलो टेक केयर, बच्चे को आशीर्वाद देना मेरा। अरे थँक्यू, बच्चे को आशीर्वाद देना, और मला तुम्हाला माहिती आहे मला आशीर्वादच पाहिजे माझ्या मुलासाठी, त्यामुळे मला सगळ्यांशी रिलेशन मला चांगलं बनवायचं असतं, की आपल्या मुलाला आपलं बेस्ट मिळालं पाहिजे। आपण जे चुका करतो ते आपल्या मुलांवर पण कधी कधी येतो, म्हणून आपण चुकी नाही करायची, मग आपल्या मुलाला पण एकदम सेफ काय वाटतं? तू काम भी आ जाता खुद भी हम देने आते हैं। अरे यार, अशी माणसं आपण गमावलेली आहे मित्रांनो, आणि असं नाही की तो आपला असं नाही की आपला कामाचा आहे म्हणून आपण त्याच्यावर गोड बोलतोय। आपला हिसाब असा आहे की काहीच नव्हता हिसाब आमचा त्याच्याबरोबर, तरीसुद्धा आमची प्यार मोहब्बत आहे, आमचं रिलेशन आहे, आमचं जे आपण बोलतो आपलं फ्रेंडशिप बॉन्डिंग एकदम कडक आहे, कायदेशीर आहे, म्हणून आज तो एवढा भिजत आपल्यासाठी इथे आलेला आहे। आई वाट पाहत खाली आलेली आहे, बच्चा आलेला आहे। बेटा काय बोलतो, आज तुझा बर्थडे, एवढा पाऊस आलाय, काय बोलतो? किती पाऊस आलाय बघ. बोल लवकर, आज तुझा बर्थडे काय बोलतो, बोल। केक कुठे आहे? केक गेला नाही. बेटा केक कुठे आहे? नाही केक पाहुणे येऊन बसले आणि हा पाऊस झाला पडलाय, बापरे. बारकी पण यायला गेलेली काय या पावसामध्ये येणार? ये आला केक आला केक आला। ह्याला बघा, मित्रांनो फायनली केक आलेला आहे। तारक मेहताच्या उलटा चष्मामधली छत्री घेऊन आपला विजय तांबे भाऊ केक घेऊन आलेला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद विजय भाऊ। काय नाही, फक्त पॅन्ट भिजले आणि विजय दादा तुमचे खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार, थँक्यू व्हेरी मच। विजय भाऊ पूर्ण भिजलेले आहेत, विजय भाऊ त्या घेऊन आणले की बघ भिजले जातो ना, पूर्ण भिजलाय पूर्ण, आणि अशी मैत्री पाळायची असते, कारण की ह्या तिवारी बाई पण भिजत आले भाई, हाताला लागलेला असून पण ही प्यार मोहब्बत आहे, ही प्यार मोहब्बत आहे, ही प्यार मोहब्बत आहे, समजला नाही तर कोण एवढा पावसात कोणासाठी जाणार नाही। त्याला चिंता आहे, एक भिजेल आता केक आणलेला आहे, भिजवेल ते नको करू, पहिला केक कापून घेऊ। काका सगळ्यात पहिला मी तुम्हाला सॉरी बोलेल, कारण की पावसामुळे खूप धांदल उडालेली आहे। हे आपले काका आहेत, तुम्ही बघितलं असेल न्यूजमध्ये, आमच्या काका आहेत, त्यांना मी 8 वाजता बोलवलं होतं, पण आता इथे 8:30 वाजायला आले। चला आता केक आणला, पटकन तयारी करू, काकांना लेट नाही झाला पाहिजे, 12 तास होते, 12 तास चला। 25 सप्टेंबर 2024 आज आहे वेदांतचा बर्थडे। 3 वर्ष कंप्लीट, 4था वर्ष चालू झालेला आहे वेदांतला। ह्या डेकोरेशनचं श्रेय जाते पप्पांना, ॲक्च्युली बनवलं दुसऱ्याने, पण पप्पांनी पूर्ण सेटिंग केलेलं आहे। इथे वेदांतचा बॅनर बनवलेला आहे बर्थडेचा, खूप छान असं ऑर्डर दिलेली आहे पप्पांनी, पूर्ण खर्च केलेला आहे पप्पांनी वेदांच्या बर्थडेचा। वेदांच्या चेहऱ्यावरती खूप गोड स्माईल आहे, आणि आता खूप टाइम झाल्यामुळे बर्थडेला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी आपल्या काका कुठे आहेत ते मला पाहू द्या। काकांना आवर्जून बोलवलेलं आहे, काका तुम्ही इथे उभे राहा एका साईडला, आशीर्वाद द्या आमच्या छोट्या बच्चाला। आणि इथे बच्चा खूप खुश आहे, कारण की सगळे काका काकी आपले आलेले आहेत बर्थडेला, वेदांचे छोटे भाऊ बहीण, वेदांचे मित्र मंडळी, पूर्ण टीम आलेले आहे, वेदांची आजी आजोबा सगळे आलेले आहेत इथे।
वेदांची आजी म्हणजे माझी आई ही ओवाळत आहे वेदांतला, कारण आपला बर्थडे असतो, वाढदिवस असतो, त्या हिशोबाने आपण हे ओवाळतो. मग काय आलेले आहे आता प्रतिभा वेदांतला ओवाळायला. प्रतिभानंतर मी तुम्हाला एकेकांची ओळख देतो. ह्या निमित्ताने वेदांची आजी आलेली आहे, कल्याणची हे पहा, आणि नंतर आलेले आहेत आपल्या आरती मॅडम, जे माझी केस जे आहे हेअर स्ट्रेटनिंग केलेले आहे. थँक्यू आरती मॅडम. हे आलेले सिंगर भाऊ आहे, त्यांची पत्नी आहेत, ह्या खूप छान असे सगळे आलेले. वेदांची मावशी सख्खी सगळ्यात मोठी, आणि वेदांची आत्तू आहे म्हणजे माझी बहीण. आणि इथं पावसाचा धुम्मा मचलेला आहे, इथं खूप मोठा पाऊस आहे. जी पब्लिक आलेली आहे ती आलेली आहे, जी पब्लिक रस्त्यामध्ये आहे ती रस्त्यामध्ये आहे, जी पब्लिक येणार होती ती आलेली नाही आहेत. आणि हे सगळे आपल्या आजूबाजूचे जवळून लांबून आलेले आहेत जेव्हा पाऊस नव्हता म्हणून. आणि बड्डे वेदांचा खूप छान असा साजरा केलेला आहे. तर चला आता केक घेणं देणं, केक खाणं, गिफ्ट देणं, लहान मुलांची जी मज्जा असते ती आपल्याला करायची आहे. केक खाऊन झाल्यावर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या वेदांतला खूप भरभरून आशीर्वाद द्या. नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे तुमच्या भावाला केक आवडत नाही, मी केक खात नाहीये. आपला बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे. आता जेवणाचा कार्यक्रम, पण ज्यांना उशीर होत होता त्यांना आम्ही टिफिन दिलेला आहे, कारण की शक्य नाही एवढा टाइम बसणं. पाऊस खूप होता, पाणी भरलेलं होतं. काकांना एक्स्ट्रीमली सॉरी की काका तुम्हाला 8 वाजता तुम्ही आलात आणि 9 वाजता घरी चाललात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. काका आले, उपस्थिती दिली, बच्चाला आशीर्वाद दिला, त्यामध्ये माझं समाधान आहे. आणि इथे याच्या ताई आहे, त्यांना बोलता येत नाही, आणि ह्या बाजूला आरती मॅडम आहे, ही त्यांची भाषा समजत होती म्हणून ते खूप खुश होते की चला कोणीतरी आपली भाषा समजायला इथे आलेले आहे. चला जेवणाचा कार्यक्रम चालू होता. एवढा मोठा पाऊस बाहेर होता आणि वेदांची आजी म्हणजे आमची माझ्या बहिणीची सासू आवर्जून आलेले आहे. कसे तरी एवढा मोठा पावसात भिजत वगैरे आलेले आहे की वेदांचा बर्थडे आहे म्हणून आम्हाला यायचं आहे. स्वप्नील भाऊ पण इथे लेट आलेले आहे कारण पाऊसच एवढा होता. संध्याताई लेट आलेले आहे आणि इथे पोस्ट द्यायला चालू केलेले आहे संध्याताईने की माझा फोटो काढ, व्हिडिओ काढ. आणि इथे जेवणाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे. एक चुकी झाली माझ्याकडून की मी फक्त नॉनव्हेज आणि फक्त नॉनव्हेजच मागवलं होतं आणि व्हेज खाणारी थोडीशी पब्लिक होती. सॉरी दिलगिरी व्यक्त करतो. नेक्स्ट टाइम मी व्हेज नॉनव्हेज दोन्ही ठेवेल. मला काय माहिती आज बुधवार होता त्या हिशोबाने मी मागवलं. आकाश भाऊ पण इथे माझ्याबरोबर बसलेले. आकाश भाऊला बसायला खाली जमत नव्हतं कारण की आकाश भाऊला स्टँडर्ड आहे बाबा, उचलो गुच्ची बस. आणि इथे मी प्रतिभाला खिलवते म्हणजे प्रतिभाला भरवते माझ्या स्वतःच्या हाताने. आणि प्रतिभा पण आता भडकलेली आहे आणि प्रतिभा स्वतःच्या हाताने भरवणार आहे. आणि इथे माझा एक छोटासा डायलॉग आहे. हा डायलॉग तुम्ही पुढे ऐकायला मिळणारच आहे, पण त्याआधी प्रतिभा मला चिकनचा एक छोटासा पीस भरवते आणि नंतर माझा डायलॉग आहे का तुम्ही, तुम्हाला खूप आवडेल हा डायलॉग आणि तुम्ही कधी ऐकलं का नाही मला सांगा. डायलॉग मारून झाला आणि इथे आम्ही बसलोय जेवायला. खूप छान पद्धतीने इथे जेवायला बसलेलो आहे आम्ही. आकाश भाऊचा प्रॉब्लेम आहे थोडासा, त्याला खाली बसायला जमत, त्यामुळे आम्ही थोडंसं इथं बसलेलो आहे. आणि इथे सिंगर भाऊ आहे, त्यांची सुद्धा जेवणाची सोय झालेली आहे एकदम कडकमध्ये. प्रतिभाचे आई वडील आले होते म्हणून त्यांना थोडंसं पनीर मागवलं होतं, पनीर बिर्याणी, कारण की ते मालकरी आहेत प्रतिभाचे पप्पा त्यासाठी. आणि इथे वेदांची लाडाची आत्तू वेदांतला गिफ्ट देते आणि खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे वेदांतला पैशाचा आयर. आणि ते सासरे बुवा माझे जेवत आहेत, त्यांना बोलतो
कायदेशीर पोट भरून जेवायचे सासरेबुवा, कारण आम्ही जेव्हा सासरेबुवाच्या घरी जातो तेव्हा आमची कायदेशीर तिथे सासरेबुवा पाहुणचार करतात खूप छान पद्धतीने आणि आमच्या समोरच बसलेले असतात की यांना पाहुणचार व्यवस्थित होतो का नाही. त्यामुळे मी पण बरोबर त्यांच्या आजूबाजूला जिथे फिरत होतो. इथे ही कॅडबरी आहे बघा, ही कॅडबरी खराब आहे का चांगली मला कमेंटमध्ये सांगा, कारण की ही सेलिब्रेशनमध्ये होती. आणि इथे प्रतिभाची आई त्यांच्या बाजूला मी बसलेलो आहे, जेवत होते. पोट भरून जेवतात का नाही ते मी बघत होतो, कारण ह्यांचं पण लक्ष असतं आमच्यावर जेव्हा आम्ही यांच्या घरी जातो. इथे आमची गप्पा गोष्टी चालू आहे. सिंगर भाऊ आहेत, आकाश भाऊंचं हे म्हणणं आहे की बाबा सिंगर भाऊ जरा तुम्ही मला एक लाईव्ह गाणं बोलून दाखवा, कारण की मी तुमच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्ही खूप छान गाताय. तर आकाश भाऊची पण फरमाईश आहे की बाबा एवढा पाऊस येतोय तर तुम्ही जर गाणं बोलून दाखवाल तर मी तुम्हाला घरपर्यंत सोडायला येईल. तर मग काय सिंगर भाऊ ऐकतात का भाई, एवढा पाऊस येतो तर पाणी भरलं होतं आणि आपल्याला कोणतरी ड्रॉप करतोय अशा टायमाला. तर आकाश भाऊची फरमाईश त्यांनी ऐकलेली आहे आणि हा गाणं आहे का खूप छान आवडेल तुम्हाला हे गाणं. ओरे पिया रे ओरे लम्हे तू कहीं मत जा, हो सके तो उम्र भर हम जा, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे पिया रे. थँक्यू. कायदेशीर गाणं गायलेलं एकदम कडकमध्ये, असं वाटत होतं की कोणतरी गाणं गात आहे पण सूर लावायचं सोडून पाठीमागे भलतच चालू होतं. टॅलेंटची काय कदर आहे का नाही इथे. इथे गाणं चांगलं गाता इथे सूर ताल चालू आहे, भाजभर आणि डबाभर आणि हे पण चालू आहे. ओके सॉरी टू से पप्पा बोलले हे पण जरुरी ते पण जरूर. भाऊ एक नंबर गाणं गायलं. आकाश भाऊ मनापासून सांगा भाई, आवडलं ना गाणं. हे जो तुम्ही असतात ना गणपतीच्या वेळेला तेव्हा खूप सुंदर असं गाणं ऐकून आकाश भाऊ पण भीर झाले आणि बोले चला आम्ही सोडतो तुम्हाला. आणि मग काय हे गेले आपल्या घरी जात आहेत. आता मित्रांनो चला आपल्याला यांना बाय बाय करायचं. आणि खूप खूप धन्यवाद जे माझ्या वेदांच्या बड्डेला आले आणि त्यांना पण धन्यवाद की त्यांचं खरंच यायचं मन होत होतं पण पाऊस खूप होता. आणि त्यांचं पण धन्यवाद की त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की दादा मला यायला जमणार नाही. ठीक आहे, प्रत्येकाच्या अडचणी असतात आणि हे अडचण जी होती ती खूप भयानक होती, कारण की खूप पाऊस होता, पाणी भरलं होतं आणि बरं झालं नाही आलं, नाही तर जाताना त्यांना खूप प्रॉब्लेम झाला असता. तुम्हाला माहिती आहे याच्या पुढची स्टोरी. हे लोक गेले आता 10:30-11 वाजता, पण रात्री 1:30 वाजता इथून आमच्या घरून गेले, कारण की आकाश भाऊ पुन्हा आला होता, विरारमध्ये गोलगोल फिरत होता, खूप पाऊस होता. वेदांत ह्यांना सोडत नव्हता, वेदांत रडत होता कारण की आरू आली होती. आणि इथे वेदांतचा चेहरा थोडासा स्तब्ध झालेला आहे, म्हणजे थोडासा निराश झालेला आहे वेदांत, कारण सगळं घर पूर्ण खाली झालं आहे. वेदांतला बघू शकता पप्पा हसवायचा प्रयत्न करतात पण नाही, वेदांत बघतोय की सगळे गेले आणि वेदांतचा चेहरा एकदम थोडासा उदास झालेला आहे. पप्पा थोडेसे घाबरले की बाबा वेदांतला आता थोडंसं नाराज झालेलं आहे. पप्पा बोले चला आता याला घेऊन जातो ना, आता हा इथे रडत बसेल म्हणून पप्पा पण त्याला एकदम घाई गडबडीमध्ये बघा समजावतात. आणि आता पप्पा पळून बघा कसे जातील, एकदम पुढे पप्पा पळून गेलेले आहेत इथून. तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.